बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा आम्ही आहोत ना. जगात अनेक विचित्र विकृत माणसं असतात. अशातलाच अविनाश एक. हट्टी, हेकेखोर, कावेबाज, सनकी. किती विशेषणं लावावीत तेवढी थोडीच. आणि त्याची बायको शर्वरी म्हणजे साधी सरळ हळव्या मनाची स्त्री. भोळेपणा वाटावा एवढी प्रेमळ, कुणावरही चटकन विश्वास ठेवणारी, तरीही समंजस विचारी, सतत सांधेजोड करू पाहणारी, आपल्या भारतीय संस्कृतीत फिट्ट बसणारी, संस्कृतीचाच एक भाग असणारी स्त्री. आता अशा स्त्रीचं काय होतं हे सांगायची गरज नाही. जे अनेक स्त्रियांचं होतं तेच आणि तसंच शर्वरीचं झालं. आजच्या जमान्यात असं राहून चालतं का? नाही चालत. थोडासा स्वाभिमान, स्वतःचा निर्णय घ्यायची क्षमता असायलाच हवी. नाहीतर शिक्षणातून मिळालेल्या वैचारिक क्षमतेचा, तर्काचा, निर्णय घेण्याच्या पात्रतेचा, आयुष्य बदलता येतं या परिवर्तनीयतेचा उपयोग काय मग? पण शर्वरीला हे कधी समजलंच नाही. समजून घ्यायचा प्रयत्न ती करायची, पण धाडस व्हायचं नाही. धाडस व्हावं तरी कसं? कारण तिचं बालपणच असं गेलंय की ठेविले अनंते तैसेची राहावे. आपलं नशीब, आपलं कर्म, मागच्या जन्माचं पाप ते या जन्मीच फेडायला हवं. पुढच्या जन्मात पुन्हा त्याचं ओझं नको वगैरे वगैरे फेऱ्यात अडकवलेल्या कुटुंबात तिचा जन्म झाला. वडील पुजारी, भविष्य सांगणारे, लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे पंडित, आणि आई पार्वती पुजाऱ्याची, त्याला शोभेशी खालमानी बायको. बाबा वाक्यम प्रमाणम तसं नवरा वाक्यम प्रमाणम मानणारी एक आदर्श वाटणारी स्त्री. बाबा सांगतात ना, मग झालं तर त्यांचंच ऐकायचं. का म्हणून विचारायचं नाही. घरातले मोठे आहेत ते. धर्माचा केवढा अभ्यास आहे त्यांचा. लोक मानतात, सल्ला घेतात वगैरे. आईच्या स्तुतीसुमनांचा वर्षाव. जणू आई म्हणजे प्राजक्ताचं झाडच. रात्रभर फुलं फुलवायची आणि बाबांच्या अंगावर त्याचा वर्षाव करून टाकायचा. दिवसभर तो घमघमाट मग तिला पुरून उरायचा. शर्वरीला हे सगळं समजत होतं. शर्वरी समोर बाबांचा बागुलबुवा ठेवणं हा त्यातलाच एक प्रकार. पुजारी असला तरी तो घरात एक नवरा होता. नवऱ्याच्या अधिकारात बायकोला मारणं, झोडणं, तिला किंमत न देणं क्षम्य होतं. त्यासाठी अक्कल म्हणून कसली नाहीच तुम्हाला. कुठलं रिकामं मडकं तुमच्या डोक्यावर आणून बसवले कुणास ठाऊक. दिवसभर काय काम असतं हो तुम्हाला? ऐतखाऊ झालात नुसतं. पान उतारा अद्रार्थी असला तरी झोंबायचा तिला आणि डोळ्यांसमोर कामाचा ढीग दिसायचा. दिवसभर देवळात जमलं निर्माल्य म्हणजे फळ फळावळ, विविध पक्वान्न, फुलं, उदबत्त्यांचे तुकडे, नारळ, देवीच्या ओटीतलं धान्य, तेही गहू तांदूळ मिसळलेलं, त्यातील खोबरे, सुपारी, खारका, बदाम, लिंबू, देवीच्या बांगड्या, पुढं मांडलेली विड्याची पानं, त्याच्यावर घातलेली हळदी कुंकवानं माखलेली भिजानं. बाप रे, सगळं वेगळं वेगळं करायचं, निवडायचं, धुवायचं, वाळवायचं, पुन्हा ते विकायचं, त्याचा हिशोब द्यायचा. अख्खा दिवस पुरत नाही आणि नवरा म्हणतो, काय कामं असतात तुम्हाला, बसून तर गिरताय. पार्वतीबाईंना वाईट वाटायचं, डोळ्यात पाणी उतरायचं. पण नवऱ्याच्या विद्वत्तेच्या सामर्थ्यानं, त्याच्या भाषा वैभवाच्या धकीनं पाण्याचं बाष्प होऊन वरच्यावर उडून जायचं. गालावरून खाली ओघळण्याचं स्वातंत्र्य त्यांना नव्हतंच. एकदाच त्यांनी उलट प्रश्न विचारला होता की वेळ कुठं असतो हो मला.
दिवसभर निर्माल्याचंच तर निस्तरावं लागतं. झालं. नवऱ्याने कमरेत लाथ घातली. तूच एक निर्माल्य आहेस. एका निर्माल्याला दुसऱ्या निर्माल्याचं ओझं का वाटावं? हं? स्वतःला कोण समजता तुम्ही? पुजाऱ्याची बायको होणार आहात हे आधी माहीत नव्हतं? नशीब समजा. निर्माल्य म्हणून का होईना एवढं मिळतं गिळायला. पार्वतीबाईंना आतड्यात विरघळू लागलेलं अन्न पुन्हा घशात आल्यासारखं वाटायचं. नैवेद्य म्हणून आलेलं असलं तरी खराब झालेलं अन्न उकिरड्यावरच टाकावं लागतं. उकिरड्यावर टाकलेलं अन्न कुत्री खाऊन फडशा पाडतात. दगडाने मारलं, काठीनं झोडपलं तरी कुत्री हटत नाहीत. तसंच काहीसं पार्वतीबाईंचं झालं होतं. निर्माल्य खाऊन खाऊन त्यांच्या जीवनातलं जणू सत्वच संपलं होतं. राहिलं होतं ते कणाहीन जीवन. या जीवनाला अंत नव्हता. पार्वतीबाईंबरोबरच ते संपणार होतं. आणि हेच पाहत वाढलेली शर्वरी. समाजात पुजाऱ्याची मुलगी म्हणून मान होता, पण घरातला आईचा अपमान तिला झोंबत होता. म्हणूनच तिनं ठरवलं की काही झालं तरी आपण पुजाऱ्याची बायको व्हायचं नाही. मग तो कितीही मोठा पुजारी असे ना का. पण हे बोलण्याचं धाडस असणं सोपं नव्हतं. कॉम्प्युटरचा डिप्लोमा झाल्याबरोबर महादेव शास्त्री बुवांच्या मुलाचं स्थळ चालून आलं. महादेव शास्त्री म्हणजे पंचक्रोशीतला विद्वान माणूस. मोठ्या समाजमान्य आणि राजमान्य समजल्या जाणाऱ्या मंदिराचे ते पुजारी होते. सर्वसामान्य जनताच काय, नटनट्या राजकीय मंत्री खासदार आमदारांचा मंदिरात राबता होता. घरावर सोन्याची कौलं नव्हती एवढंच, पण घरातल्या बायका सोन्यात बुडालेल्या. असं स्थळ. पण शर्वरीला ते नको होतं आणि बाबांसमोर तसं सांगण्याचं धाडच नव्हतं. काय करावं, कसा नकार द्यावा तिला समजत नव्हतं. बाबांनी स्थळाचं खूप कौतुक केलं. असं स्थळ नाकारणं म्हणजे मूर्खपणाचं नव्हे तर समाजाच्या दृष्टीने अव्यवहारीपणाचंच होतं. पण हीच वेळ होती आपलं नशीब बदलवण्याची. हो, शर्वरीनं धाडस करायचं ठरवलं. देवा, मला नकार देण्याची शक्ती दे. ती मनातल्या मनात म्हणाली. मला पुजाऱ्याच्या मुलाशी लग्न नाही करायचं बाबा. शर्वरीकडून हे अपेक्षित नव्हतं. ते चमकलेच. आमच्या मुलीनं आपल्या तोंडावर असं बोलावं? निर्लज्जपणाचा कळस होता हा. मेंदूत राग चढला त्यांच्या आणि ते म्हणाले, डिग्री मिळाली म्हणून शिंग फुटली की काय? म्हणे पुजाऱ्याच्या पोराशी लग्न करायचं नाही. आईसारखीच निघालीस, अक्कल शून्य. आता आईनं काय केलं होतं? तिनं तर पुजाऱ्याशीच लग्न केलं होतं. पण हे विचारणार कोण? ते काही चालणार नाही. बाबा गरजले. लाखात स्थळ आहे, मुलगाही पंडित झालाय, राजवाड्यासारखं घर आहे, नोकर चाकर गाड्यांचा राबता, काही कमी पडणार नाही तुला. घरातल्या बायका घरातून बाहेर पडत नाहीत. राजाच्या राण्यांसारखा रुबाब आहे त्यांचा. राज्य करशील घरात. मला तेच नकोय, शर्वरी बोललीच. म्हणजे? त्यांचा पारा चढला. का नकोय? घरात कोंडून घ्यायचं नाही मला. मग काय रेशनिंगच्या रांगेत उभं राहायचंय? भिकारपोटाची औलाद आहेस की काय? ते काही नाही. मी आज होकार कळवणार आहे. पण मला नाही करायचं तिथं लग्न. शर्वरी रडायला लागली. अहो, ती नको म्हणते तर राहू दे ना. आपण दुसरं स्थळ पाहून लग्न करू. कुणीही पसंत करेल तिला. आयुष्यात पहिल्यांदाच तिने शर्वरीची बाजू घेतली तर. तुम्ही गप्प बसा, ते खेकसले. तुम्हालाच अक्कल नाही, मग तिला कुठून असणार? भीक मागायची लायकी आहे तुमची, म्हणून असले डोहाळे लागलेत. नुसता करंटेपणा. अहो पण मूर्ख, गप्प बसा आता. एक शब्द बोलू नका. चांगल्या कामात व्यत्यय नको मला.
आज चांगला मुहूर्त पण आहे, जाऊन येतो शास्त्रींकडे. बाबा प्लीज ऐका माझं, मला हे स्थळ नको आहे. शर्वरी पुन्हा बोलली. मला मला कुठल्याही चाकरमान्याच्या मुलाला द्या. मी स्वतः नोकरी करीन, काटकसरीनं संसार करीन, पण पण मला हे स्थळ नको. नाटकं नकोत मला. उठा. बघताय का असे वेंधळ्यासारखे? ते बायकोला म्हणाले. समजवा समजवा, तिला शिकवा जरा. चाकरमान्याचे हाल कुत्रे खात नाहीत. बघा म्हणावं मुंबईकडे चाकरमानी कसे राहतात ते, कसल्या खोराड्यात पोरं काढतात. समजवा तिला जरा. सोन्यासारखी संधी आली तर ही लात मारतीय. चांगली गंगाधारात आलीय. दार लावून घ्यायचा मूर्खपणा करू नका. येतो आम्ही. ते कपाटातले उपरणे द्या आणि हातावर दही ठेवा आमच्या. शिलंगणाला सोनं लुटायला चालल्या आविर्भावात ते म्हणाले. काम फत्ते व्हायला हवं, आपली ही पत वाढेल त्यानं. पार्वतीबाईंनी ठेवणीतलं रेशमी उपरणं आणून दिलं, हातावर दही ठेवलं. येतो आम्ही. पराक्रमाला निघाल्यासारखे ते बोलले. ते बाहेर पडणार एवढ्यात शर्वरी म्हणाली. बाबा, हे लग्न ठरवलं तर मी जीव देईन. बाहेर पडणारे बाबा गर्रदिशी मागे वळले. 4 ढांगात शर्वरी जवळ आले. तिचा गळा आपल्या दोन्ही पवित्र समजल्या जाणाऱ्या हाताने पकडून ते म्हणाले. धमकी देतेस मला? बापाला धमकी देतेस जीव देण्याची? तू कशाला जीव देतेस? मीच घेतो ना तुझा जीव. मूर्ख, अक्कल शून्य. तुला जन्माला घातलं तेच चुकलं. चुपचाप बाईस. त्याने तिला ढकललं. सांभाळा आपल्या लाडक्या लेकीला. बायकोकडे मोठ्या मोठ्या जमदग्नी डोळ्यांनी पाहत ते म्हणाले. घ्या, समजावा तिला. येतो आम्ही. ते पुन्हा जायला निघाले आणि बाबा, मी भीती घालत नाही तुम्हाला. मी खरंच जीव देईन. शर्वरी म्हणाली. पुढच्या बदनामीला मग मला जबाबदार धरू नका. पुजारी हताशपणे खाली बसले. घरात 8 दिवस स्मशान शांतता होती. सगळत असला घासाचा आवाज सुद्धा घरात घुमायला लागला. घरावर निर्माल्याची कळा आली. देवपूजेनंतर भक्तजन गेल्यानंतर मंदिर दिसावं तसं घराचं झालं. पारोस. पुजाऱ्यांनी मान तुकवली. पोटच्या पोरीसमोर नव्हे तर मुलीनं काही बरं वाईट करून घेतलं तर घराण्याची अब्रू जाईल, समाज छी थू करेल. या भीतीपुढे त्यांनी शरणागती पत्करली आणि अविनाश बरोबर शर्वरीचं लग्न लावून दिलं. मुलगा BE कॉम्प्युटर होता. पुण्याला नोकरी होती. स्वतःचा पुण्यात फ्लॅट होता. स्थळ तसं काही वाईट नव्हतं. मुलानं पसंती कळवल्याबरोबर झटक्यात लग्न उरकून टाकलं. अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या मोठ्या मुलाची वाट ही न पाहता शर्वरीचं लग्न लावून दिलं. जा, आता कुठल्या तक्रारी घेऊन या उमऱ्यात पुन्हा यायचं नाही. त्यांनी जणू धमकीच दिली. शर्वरीच्या आयुष्यातला एक अध्याय संपला. दुसरा अध्याय सुरू झाला. शर्वरी पुण्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली. सासू सासरे कोकणात. पुण्यात ती आणि अविनाश दोघेच. नवा गाव, नवी माणसं, नवं स्वप्न, नवा संसार. शर्वरी खुश होती. आता आपणही एखादी नोकरी करावी, आपल्या पायावर उभं राहावं. आईनं जे भोगलं ते आपल्या वाट्याला येऊ नये. 1 पैसा मिळवण्याची अक्कल नसणाऱ्यांनी आपली अक्कल पाजळू नये. दावणीच्या जनावरासारखं गपगुमान राहावं. आईची चिरफाड करणारं बाबांचं वाक्य तिच्या मनात ठाण मांडून बसलं होतं. म्हणून लवकरात लवकर एखादी नोकरी बघावी म्हणून तिनं अविनाशला विचारायचं ठरवलं. पण विचारायच्या आधीच तिच्या वैवाहिक जीवनाला वेगळंच वळण लागलं. कल्पनाही करता येऊ नये अशी तिच्यावर वेळ आली. पहिल्याच दिवशी कामावर जाताना अविनाशनं फ्लॅटच्या दाराला बाहेरून कुलूप लावलं. खरं तर अविनाश जाताना ती दारापर्यंत आली होती, पण त्यानं बाहेरून कुलूप लावल्याचं तिला समजलंच नाही.
दुपारची झोप वगैरे झाल्यानंतर तिला वाटलं, चला जरा बाहेर जाऊया, शेजार पाजाऱ्यांची ओळख करून घेऊया, आपल्या शेजारी कोण आहेत ते तरी समजेल, कुणी बाहेर दिसलं तर बोलता येईल. जॉब करणाऱ्या स्त्रिया किती आहेत, कुठं जॉब करतात, एखादी वॅकन्सी असेल तर त्याचीही माहिती मिळेल, काही ना काही समजेलच, किमान कुणाची ओळख तरी होईल. म्हणून बाहेर जाण्यासाठी तिनं दाराचा वरचा बोल्ट काढला, मधली कडीची पट्टी सरकवली. दार उघडण्यासाठी तिनं ते ओढलं तर दारच उघडत नव्हतं. हे काय, बाहेरून कोणी कडी लावली की काय? कमाल आहे माणसांची. असं शेजाऱ्यांच्या दाराला बाहेरून कडी लावायची म्हणजे काय? शी, कसली माणसं ही? पण कुणी आपल्या दाराला बाहेरून कडी का लावेल? नाही, असं नाही होणार. तिनं आपल्या मनाला समजावलं. कुणी लहान मुलांनी खेळता खेळता घातली असेल कडी. कुणी दिसतं का बघून कुणाला तरी बोलवावं आणि कडी काढायला सांगावं म्हणून तिने खिडकी उघडायचा प्रयत्न केला. पण खिडकीही बाहेरून बंद. म्हणजे खिडकीलाही बाहेरून खिट्टी होती की काय? आश्चर्यच आहे. खिडक्यांना बाहेरून खिट्टी तिनं कुठं बघितली नव्हती. पुण्याचं सगळं वेगळंच दिसतंय. तिला हसायला आलं. दुपारचे 2च वाजले होते. अविनाशला यायला 7 तरी वाजणार. तोपर्यंत आत बसून काय करणार? ती अजून खिडकीशीच होती. बाहेर पावलांची चाहूल लागताच तिनं आतून खिडकी वाजवली. आत कोणी आहे की काय? खिडकी वाजल्याचा आवाज आला. बाहेरून बोलण्याचा आवाज येता शर्वरीनं पुन्हा खिडकी वाजवली. कोणीतरी आहे वाटतात. कोण आहे? बाहेरून विचारलं जाताच तिला आनंद झाला. आनंदातच ती म्हणाली, मी आहे आत. मी म्हणजे कोण? मी शर्वरी, अविनाश आठवलेंची बायको. जरा खिडकी उघडता का? आतून उघडत नाहीये ती. बाहेरून खिट्टी सरकवल्याचा आवाज येताच तिने खिडकीची दारं आतून बाहेर ढकलली. बाहेर 2 पुरुष होते. त्यांना पाहून ती सॉरी असं म्हणाली. तुम्हाला त्रास दिला, पण बाहेरून कुणीतरी म्हणजे कुठल्या तरी मुलांनी कडी घातली वाटतं खेळता खेळता. तेवढी कडी काढता का प्लीज? बाहेर कडी नाही आहे काही. मग दार का उघडत नाही? तिनं आश्चर्यानं विचारलं. अहो, बाहेर कुलूप आहे दाराला. कुलूप? तिला आश्चर्यच वाटलं. कुलूप कोणी घातलं आणि का घातलं? तिने विचारलंच त्यांना. तसे ते म्हणाले, माहीत नाही, पण दुसरं कोणी तुमच्या दाराला का कुलूप लावेल? म्हणजे? तुमच्या नवऱ्यानं लावला असेल कुलूप. दोघं हसत गेले. शर्वरीला लागलं ते. आपण कुठंतरी देवकीसारखं तुरुंगात असल्यासारखं वाटलं तिला. पण देवकीबरोबर तिचा नवरा होता आणि इथं नवऱ्यानंच आत कोंडलं होतं. शर्वरीला रडायलाच आलं. आपण आत आहोत आणि बाहेरून कुलूप आहे. भयंकरच असुरक्षित वाटायला लागलं. आपला तो अपमानही वाटला तिला. आपण आत आणि बाहेरून कुलूप. हे कुणाला समजू नये म्हणून तिने खिडकी पुन्हा बंद करून टाकली. तिला काही समजेच ना, असं का करावं अविनाशनं? कोंडून का घालावं आपल्याला? पण पहिल्याच दिवशी कोंडील कशाला तो आपल्याला? कदाचित रोजच्या सवयीप्रमाणे कुलूप लावून गेला असेल तो. फोन करून विचारावं का त्याला? आपण आत कोंडले गेलो हे समजल्यावर लवकर तरी येईल तो. तिनं मोबाईलवरून त्याला फोन लावला तर तो कवरेज क्षेत्राच्या बाहेर. आता संध्याकाळ होण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तो आल्याशिवाय काही आता सुटका व्हायची नव्हती. घड्याळ बघून बघून जीव वैतागला. काटा पुढं सरकत नव्हता. दिवस युगासारखा झाला. संध्याकाळी अविनाश आला. कुलूप काढल्याचा आवाज येताच ती आनंदानं दाराजवळ गेली. दारासमोर, पण दार लागणार नाही अशा बेतात उभी राहिली. दार उघडताच आपल्याला बघून तो आश्चर्यचकित होईल. अरे तू? असं म्हणेल.
सॉरी सॉरी करत आपण सवयीप्रमाणे कुलूप लावल्याचं सांगून जोरजोरात हसेल. मागच्या मागं दार बंद करून आपल्याला मिठीत घेईल. चुंबनाचा वर्षाव करील. दिलगिरी व्यक्त करील. आपण मग गाल फुगवून रुसूया. त्याला चुकलं म्हणून नाकदुऱ्या काढायला लावूया आणि मग लाजलीच ती. रोमांसचा हा नवा फॉर्म्युला तिला भन्नाटच वाटला. क्षणभरात दार उघडण्याचा आवाज आला. ती अशी आतून फुलून आलेली, पुलकित झालेली. ती लाजरं बुजरं हसली, पण त्याचे डोळे जणू ज्वालामुखी फुटल्यासारखे फुतकारत होते. दारला आतून कडी लावून त्याने तिचा दंड असा काही पकडला की कळवळलीच ती. साप चावल्यानंतर खुणेच्या वरच्या भागावर दोरी बांधून रक्ताभिसरण थांबवतात, तसं तिचं रक्ताभिसरण थांबलं. दंडातलं रक्त जणू गोठलंच. त्यानं तिला तरातरा ओढत आत आणलं आणि कमरेचा पट्टा काढून तिला मारायला सुरुवात केली. काय झालं? हा का मारतोय? आपलं काय चुकलं? तिला काही म्हणजे काहीच समजत नव्हतं. काय झालं? का मारताय? विचारायची संधीही तो देत नव्हता. फटक्या मागून फटके, कातडी सोलून काढीत होता तो. तिचा पार लोळा गोळा झाला. अंगभर वळ उठले, हात रक्ताळले. पाठीवरचा ड्रेस चिरफाडला गेला. मानेवर पट्ट्याची पिन लावून लांब लचक ओरखडा उठला. सोसायटीवर बोंब मारायची काय गरज होती? त्याचा आवाज खवळलेल्या पिसाळलेल्या पिसाट कुत्र्यासारखा तिच्या अंगावर आदळला. हरामखोर, दार वाजवून लोकांना सांगितलंस दार उघडायला? काय जीव जात होता तुझा आत? काय अडलं होतं तुझं? काम करणार होतीस बाहेर जाऊन? जरा तरी कॉमन सेन्स. आत येईपर्यंत 10 लोकांनी विचारलं मला, बायकोला कोंडून गेला होतात काय म्हणून. काय बोलणार मी? काय किंमत राहिली माझी सोसायटीत? बायका हसत होत्या फिदी फिदी. काय इज्जत काढलीस माझी? बोल, काय गरज होती तुला लोकांना बोलवायची? कमरेत लाता घातल्या त्यानं दमेपर्यंत. तिला तर समजलंच नाही आपलं काय चुकलं ते. दारला कुलूप लावून कोंडून ठेवलं यानं आणि पुन्हा हाच अकांड तांडव करतोय. त्यानंतर त्यानं पुन्हा कधी दारला कुलूप नाही घातलं. पण आल्याबरोबर प्रश्नांचा भडीमार. कुठं कुठं गेली होतीस? कोण कोण आलं होतं घरात? दिवसभर काय काय करत होतीस? कुणाशी बोललीस? याला नेमकं काय म्हणायचं आहे समजतच नव्हतं तिला. साध्या साध्या गोष्टींसाठी चिडणं, रागावणं, ओरडणं, मारणं आणि रात्री ओरबाडणं. शर्वरी कंटाळी. हे कसलं जगणं? आपण काय केलं हे? बाबांनी सांगितलेलं ऐकलं नाही हे चुकलं की काय? आपल्याला पुजाऱ्याच्या घरातलं कोंडून घेणं नको होतं म्हणून बाबांचा निर्णय आपण मोडून काढला. पण हे काय? आपल्या नशिबात कोंडवाडाच आहे की काय? पश्चाताप झाला. आईची आठवण झाली. वाटलं आईकडं निघून जावं. बाबांचा रागीट क्रुद्ध चेहरा समोर दिसू लागला. आता तू आणि तुझं नशीब मर, पण इकडं तोंड दाखवायला येऊ नकोस. जाणार कुठं? भावाला फोन करून सांगितलं तर तो म्हणाला, एवढ्या लांबून मी काय करणार? बाबांचं ऐकायला हवं होतं तुला. भावानंही हात झटकले. तो काही करू शकणार नाही हे माहीत होतं, पण किमान आपुलकी तरी दाखवायची. शर्वरीचा परतीचा मार्गच खुंटला. अविनाशची एक बहीण लग्न झाल्यानंतर दुसऱ्याबरोबर पळून गेली होती. म्हणून अविनाश आपल्या बायकोशी असं वागत होता हे त्यानंच सांगितलं. बहिणीनं विश्वासघात केला, मग तू तर कुठची कोण? तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार? म्हणून तो तिच्यावर संशय घेत होता. तिला छळायचे त्याच्याजवळ अनेक प्रकार होते. मारझोड तर होतीच, घाणेरड्या शिव्या देण्यात तो माहिर होता. रात्र रात्र तिला विवस्त्रावस्थेत झोपायला लावायचा, पांघरून द्यायचं नाही. रात्रभर ट्यूबलाईट लावलेली आणि फुल स्पीडमध्ये गरगरणारा पंखा. खरं तर त्याला मानसोपचाराची गरज होती, पण सांगणार कोण? आई, वडील, नातेवाईक कुणाशी त्याचं सख्य नव्हतं.
त्याला कोणी मित्रही नव्हते. सोसायटीत कुणाशी त्यानं संबंध ठेवले नव्हते. कधीकधी तो मोबाईल तिच्यासमोर धरायचा, रेकॉर्डिंगचं बटन दाबून म्हणायचा, तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांग. काय बोलणार होती ती? तो कसं वागतो ते खरं खरं त्याच्या तोंडावर सांगणं म्हणजे मरणाला सामोरं जाणं होतं. खरं कसं बोलणार होती ती? ती गप्पच बसायची. मग तो मग चिडून म्हणायचा, बोल बोल म्हणतो ना, सांग माझ्याबद्दल बोल बोल. तिला रडायलाच यायचं. रडायला काही झालेलं नाही, मी जिवंत आहे अजून. बोल, सांग सांग. तुम्ही मला खूप आवडता, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला काही कमी पडू देत नाही, मला जपता. तुम्ही माझी काळजी घेता. खूप सुखात आहे मी. माझं नशीब चांगलं आहे म्हणून असा नवरा मिळाला. बोल बोल. तिला जबरदस्तीनं बोलायला लावायचा. रडायचंही नाही, व्यवस्थित हसत बोलायचं. हा बोल बोल. हसत हसत तिला बोलायला लावून रेकॉर्डिंग करून ठेवायचा आणि गडगडाटी हसायचा. आता मी तुझ्याविषयी मला काय वाटतं ते सांगतो, ऐक. म्हणून तो मोबाईल बंद करायचा आणि अक्कल शून्य आहेस तू, अक्कल शून्य, मूर्ख आहेस, तुझं चारित्र्य बरोबर नाही, व्यभिचारी आहेस तू, व्यभिचारी. एक नवरा तुला पुरत नाही, शेजारच्या पुरुषांना भुलवतेस तू. लग्नाआधी काय काय गुण उधळलेस कुणास ठाऊक. बायकांची जातच हलकट. बायका म्हणजे पापाचं दार म्हणतात ते काही खोटं नाही. तिला ते ऐकवायचं नाही. ती कानावर हात ठेवायची तर तू तिला कानावर हात ठेवू द्यायचा नाही. डोळ्यांतून पाणी वाहायचं. रडायला काय झालं? तू कशी आहेस ते तुला समजायला नको? तिच्यासमोर वाकून तो बडबडत राहायचा. तिला सोलून काढायचा, रक्तबंबाळ करायचा. आपल्या चारित्र्याचे नवऱ्याने काढलेले धिंडवडे ती स्वतःच्या कानानं ऐकायची. मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. आपण का जगतो आहोत समजायचंच नाही तिला. बऱ्याच वेळा हा रेकॉर्डिंगचा कार्यक्रम व्हायचा. एकदा तो म्हणाला, आता म्हण, हाच नवरा मला 7 जन्मी मिळावा, मी माझं भाग्यच समजेन असं म्हण. संताप संताप व्हायचा तिचा. राग यायचा, चीड यायची. वाटायचं मरूनच जावं, आत्महत्या करावी. पुन्हा वाटायचं आपण आत्महत्या करण्याऐवजी त्यालाच मारून टाकावं. जगातली एक घाण तरी कमी होईल. पण हे सगळं मनातच. ना तिनं आत्महत्या केली ना नवऱ्याला मारलं. रोजचा त्रास किती सहन करेल. खरं तर त्यालाही यात काय सुख, कसला संसार, कसला आनंद. पण त्याला ते समजत नव्हतं. शेवटी मन घट्ट करून ती घरातून निघून गेली. महिला अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट परांजपे मॅडम यांच्याकडे गेली. मॅडमनी सगळं ऐकून घेतलं. त्याच्यावर पोलीस केस केली. घटस्फोटासाठी अर्ज केला. केस चालू झाली. आरोप प्रत्यारोप झाले. हा किती त्रास देतो, कसा कसा मानसिक छळ करतो हे तिच्या वकिलाने सांगितलं. तर हा किती चांगला आहे. उलट तिचंच संसारात लक्ष नाही, तीच चांगली नाही म्हणून तिच्या माहेरच्यांनीही तिच्याशी संबंध तोडलेत. आई वडील भाऊ कुणीच तिच्याशी बोलत नाही. का? कारण स्पष्ट आहे, तीच चांगली नाही. म्हणून अविनाशची बाजू त्याच्या वकिलाने उचलून धरली. तो त्रास देत होता पण त्याला पुरावा नव्हता. पण तो चांगला वागतो याला पुरावा होता. मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ठेवलं त्याच्या वकिलानं कोर्टासमोर वाजवून दाखवलं. तिच्याच आवाजातलं. त्याच्याविषयी चांगलं बोललेलं ऐकून त्याच्या वकिलानं विचारलं, हा तुमचाच आवाज आहे ना? हो, ती म्हणाली. पण आता पण कसला? तुम्हीच तुमच्या तोंडाने स्तुती करता, हाच नवरा जन्मोजन्मी मिळू दे म्हणता आणि तक्रारी पण तुम्हीच करता.
याचा काय अर्थ? तुमचा जीव अविनाशमध्ये रमत नसेल, तो नको असेल, आवडत नसेल, त्याच्याजवळ नांदायचे नसेल तर स्पष्ट सांगा ना. त्यासाठी त्याच्यावर खोटे नाटे आरोप का करता? काय बोलणार ती? त्याच्या वकिलांनी मग अविनाशला विचारलं. मिस्टर अविनाश, तुम्हाला काही सांगायचं आहे? हो, अविनाश म्हणाला. काही झालं तरी ती माझी बायको आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे. मी तिच्याबरोबर राहायला तयार आहे. आता मीच तिला नको असेन तर जाऊ दे. मला जास्त काही बोलायचं नाही. काय खरं काय खोटं याच्याशी कोर्टाला काही देणं घेणं नव्हतं. तिथं फक्त पुरावा महत्त्वाचा होता आणि तो तिच्या वकिलाला देता येत नव्हता. काय करावं तिला समजत नव्हतं. अशा माणसाला शिक्षा तर व्हायलाच हवी. काय करावं काय करावं? एवढ्यात तिला काही आठवलं आणि तिनं वकिलांना विचारलं, पुराव्यासाठी मी एक फोन करू शकते का? तिला फोन करण्याची परमिशन मिळाली. नवऱ्याचं वागणं, तिला त्रास देणं, शारीरिक दुखापत करणं, मानसिक टॉर्चर करणं, त्याच्याबद्दल चांगलं बोलायला लावून ते रेकॉर्डिंग करून ठेवणं, या सगळ्याचा शर्वरीला खूप त्रास होत होता. डोकं फुटायची वेळ आली होती. कुणाला सांगणार सगळं? शेवटी तिनं मोकळं होण्याचा पर्याय म्हणून सविस्तर पत्र लिहून मैत्रिणीला पाठवलं होतं. ते आठवल्यामुळंच तिनं फोन करण्यासंबंधी परमिशन मागून घेतली होती. तिनं मैत्रिणीला विचारलं की तिला पाठवलेलं पत्र तिच्याजवळ आहे का म्हणून. प्रमिलानं ते पत्र अगदी जपून ठेवलं होतं. कधीतरी त्याचा उपयोग होईल, पुरावा म्हणून ते पत्र किती महत्त्वाचं आहे हे जाणूनच तिनं ते पत्र जपून ठेवलं होतं. प्रमिलानं दिलेल्या पत्रानं खूप मोठं काम केलं. पत्राचा पुरावा ग्राह्य मानून कोर्टानं घटस्फोट तर दिलाच, पण अविनाशला शिक्षाही केली. खोटं बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून खोटा पुरावा तयार केला म्हणून त्याच्या शिक्षेत वाढही केली. वर्षभर चाललेल्या केसचा एकदाचा निकाल लागला. शर्वरीला समजत नव्हतं घटस्फोट मिळाला याचा आनंद मानावा की दुःख. त्याला शिक्षा झाली हे चांगलंच झालं, पण तुरुंगाचं का होईना त्याला डोक्यावर छप्पर मिळणार होतं. पण आपलं काय? आपण कुठं जाणार? नवऱ्याचं घर सुटलं, बाबा घरात घेणार नाहीत. आपलं भवितव्य काय? चल, परांजपे मॅडम म्हणाल्या, आम्ही आहोत ना. तू काही आंधळी नाहीस की पांगळी नाहीस. चांगली शिकलेली आहेस तू. तुझ्या पायावर उभी राहा. चल, जग खूप मोठं आहे. तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे. जुनी पाटी पुसून टाक आता आणि कोऱ्या मनानं पुन्हा जगायला लाग. शर्वरी बाहेर पडली. ऊन माथ्यावर आलं होतं. पायाखालच्या सावलीच्या आधारानं ती चालायला लागली. निर्माल्य मागे टाकून पुढे चालताना पायात बळ आल्याचं जाणवत होतं. आपल्या पायात ही बळ आहे, चालण्याची उमेद आहे, हा विश्वास कितीतरी मोठा होता. जगण्यासाठी श्वास देणारा होता. माथ्यावर ऊन असूनही आता चटक्यांचा त्रास जाणवत नव्हता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.